सर सत्यजित सुर्वे हेच खुनी आहेत का? फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत आणि त्याच्यानुसार आम्हाला जे कपडे मिळाले होते त्याच्यावर जे रक्त होतं ते सयाजी मुकादम आणि सत्यजित सुर्वे या दोघांचंही आहे. याशिवाय सयाजी मुकादमांच्या कपड्यावर सुद्धा सत्यजित सुर्वेंचं रक्त सापडलं. तर हे जे प्रथमदर्शनी पुरावे आहेत त्यानुसार सत्यजित सुर्वे आमचे मुख्य आरोपी. पण याचा अर्थ असा नाही की आता पुरावे त्यांच्या विरोधात आहेत तर आपण लगेच त्यांना गुन्हेगार ठरवू शकतो. हे काम कोर्टाचं आहे. इथून पुढची सगळी कारवाई कोर्टामध्ये होणार आहे. आमचा तपास योग्य दिशेने चाललाय. आम्हाला जी काही माहिती मिळेल ती आम्ही तुम्हाला कळवूच. पण इथून पुढे सगळ्या गोष्टी कोर्टात होतील. आता तुम्ही या. मॅडम, मिसेस सुर्वे तुमच्याच नवऱ्याने खून केला हे पुराव्यानिशी सिद्ध होते. यावर तुमचं काय मत आहे? मॅडम, तुम्ही स्वतः पोलीस असून घरातल्या गुन्हेगाराला रोखण्यात अपयशी ठरलाय का? तुमच्या नवऱ्याला जर फाशीची शिक्षा झाली तर तुमचं काय म्हणणं असेल? का होईल त्याला फाशी? आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? जज आहे कोर्टातले तुम्ही? तुमच्या माध्यमातून अख्ख्या जगाला आवाज पोचतोय ना? मग अख्ख्या जगाला ठणकावून सांगते मी, माझा नवरा निर्दोष आहे. नाही केलेला त्यानं खून कुणाचा. जो माणूस भुकेलेल्याला भाकरी देतो, हरलेल्याला जगण्याची उमेद देतो, माणूस म्हणून समोरच्याची किंमत करतो, असा माणूस का खून करेल? माझ्या नवऱ्याला लोकांनी निवडून दिले, ते बी त्याचा एक पैसा न खाता. तेव्हा उगाच तुमचा टीआरपी वाढावा म्हणून त्याच्यावर आरोप करू नका. तो तुमचा अधिकार नाही. मी तुमच्या समोर हात जोडते. कोर्टापेक्षा मोठं व्हायला जाऊ नका. भारती मावशी सत्याला भेटते. सत्या, वाघमारे, सत्या, काही झालं तरी हार मानायची. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? होय, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर वाघमारे. बास्तर आकाश पाताळ एक करून तुला इथनं बाहेर काढ. तू काळजी नको करू. पण वाघमारे, आता मी तुमच्या सोबत असणं जास्त गरजेचं आहे. तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला काय हवं नको ते बघायला मी असायला पाहिजे तुमच्या सोबत. मी यातनं बाहेर पडेन का नाही मला माहित नाही. पण वाघमारे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बऱ्या व्हा. तू बरोबर नसलास तर कोण घेणार माझी काळजी? तुला इथनं सोडून माझी काळजी घ्यायला लावणार? बाप्पा, वाघमारे, तुम्ही आता घरी जावा. कारण ना तुम्हाला आरामाची जास्त गरज आहे. तुम्ही आराम करा, घरी जाऊ. अजिबात नाही. मी बी येणार आहे तुझ्यासोबत कोर्टात. हो, कशाला हट्ट करताय? हे बघा, तुम्ही घरी जावा. नाही म्हणलं ना, मी येणार म्हणजे येणार. तुला घेतल्याशिवाय घरीच जाणार नाही मी आता. वाघमारे, तुम्हाला शपथ आहे माझी. घरी जावा तुम्ही. बलमा, हा, तू घरी घेऊन जा ना. मी नाही जाणार सत्या. वहिनी, प्लीज चला घरी. तुमची लई दगदग झाली, तुम्हाला आरामाची गरज आहे. नाही म्हणलं ना, नाही जाणार मी, इथंच थांबणार. वाघमारे, असं काय करताय? माने, या. सत्या, मंजू, कोर्टात निघावं लागेल. मौरे साहेब, मी पण येते तुमच्यासोबत कोर्टात. वाघमारे, अहो असं काय करताय? मौर्य साहेब, तुम्हीच समजावं यांना आता. मंजू, काय जरा प्रॅक्टिकल विचार कर.
हे बघ, तुझं इथे असणं कायद्याला धरून नाहीये. तू जा घरी. हे बघ, तू स्वतः पोलीस आहेस आणि तुला सगळे प्रोटोकॉल सुद्धा माहिती आहेत. तेव्हा प्लीज जा घरी. सर, माने लोक पुढं. सत्या, अजिबात खचू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. चला. काय का नाही बट पोलीस स्टेशनात गेली होतीस ना? कुठे माझा लेक? त्याला नाही घेऊन आलीस सोबत? अगं कायम पोलीस म्हणून मिरवत होतीस ना तू? मग आज स्वतःच्या नवऱ्याला सोडून नाही आणू शकलीस? तू तुझ्या जिंदगीवर. पोलीस म्हणून जी काही रुबाब झाडत होतीस ती फक्त मला बेणे ठपतोच होता का ग? हे निबळट, तुझ्यामुळं आज माझा लेक जेलमध्ये, उद्या कदाचित तुझ्यामुळेच तो. मम्मी साहेब, तुम्ही नका खचू. सत्याला काय नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. कुठल्या तोंडाने विश्वास ठेवायला सांगतेस ग तुम्हाला? सत्या विरोधात जे काही रिपोर्ट आलेत का नाही त्याच्यात सत्या दोषी असं दिसतंय. आणि कुठनं मला भुळी आशा दाखवतेस तू? कुठनं खोटी आशा दाखवतेस मला तू? नवऱ्याला जेलमध्ये टाकून बिरवायला लाज नाही वाटत तुला? मम्मी साहेब, तो रिपोर्ट म्हणजे पक्का पुरावा नाहीये. त्याच्यावरनं सत्यानंच गुन्हा केला हे सिद्ध नाही होत. आणि वकील त्याला जामीन मिळवून द्यायचा प्रयत्न करतच आहेत ना. समजा वकीलच करत बसणार आणि तू काय फक्त बघत बसणार का? तू माझ्या सत्याच्या आयुष्यात येऊन त्याची वाट लावलीस. मग त्याची बायको म्हणून, ह्या घरची सून म्हणून लई मिरवत असतीस ना तू? मग दाखव की त्याला सोडून. तवाच मानन मी तुला. अहो मम्मी, कशाला त्यांना चायनीज करताय? अहो हवालदार आहेत ते, हवालदार. ते बिया काताना जखमी. काय व्हायचं नाही त्यांच्याकडनं. उगत त्यांच्या नादी लागून तुम्ही तुमची किंमत कशाला कमी करून घेताय? नाही सपने, मला बी बघू दे की हिची गुरमी. ही असलं भोळ थोबाड घेऊन फिरत असती नाही आणि माझा सत्यावर लय जीवाळपाट प्रेम आहे असं सांगत असतीस ना? तुझं सत्यावर प्रेम आहे ना? मग माझ्या लेकाला आणि तुझ्या नवऱ्याला ह्यातनं सोडून दाखव. तू जर सत्याला सोडून दाखवलंस ना तर ही माया सुरे तुला शबूत देते का तुझ्या विरोधात मी काहीच बोलणार नाही आणि तुला ह्या घरची सून मानल. सत्यजित सुर्वे यांच्या विरोधात नव्हता कोणताच पुरावा, पण आता एका बॉक्समुळे लागलाय सुगावा. मुकादम यांच्या बायकोने दिलेल्या बॉक्समध्ये असणाऱ्या मुकादम यांच्या कपड्यांवरती आता सत्यजित सुर्वे यांचंही रक्त असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आढळून आलंय. यावर आता सत्यजित सुर्वेंना कोणती शिक्षा होणार का त्यांना जामीन मिळणार हे बघणं आपल्यासाठी मनोरंजक असेल.
देवा, सत्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्हाला लई मोठी लढाई लढावी लागणार आहे, पण त्याआधी त्याला जामिनावर तरी सुटू दे. तो बाहेर आला की लढाई अजून सोपी होईल आमची. पप्पा, मंजू, हे बघ बळवंत आलाय. सत्या ना, कुठे आहे सत्या? सत्या, मंजू, सत्या, मंजू, सत्या, सत्या. कुठे आहे? मागून येतोय का? मिळाली त्याला जमीन? मंजू, मंजू, मंजू शांत राहा जरा. अहो वहिनी, नका शोधू सत्याला. नाही आलेला सत्या. जामीन नाही मंजूर झाला आणि 7 दिवसाची पोलीस कोठडी पण सांगितली. मंजू, वाघमारे, मी यातनं बाहेर पडन का नाही मला माहित नाही. तुमच्या नवऱ्याला जर फाशीची शिक्षा झाली तर तुमचं काय म्हणणं असेल? तुझं सत्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या लेकाला आणि तुझ्या नवऱ्याला ह्यातनं सोडून दाखव. तू जर सत्याला सोडून दाखवलंस ना, तर ही माया सुर्वे तुला शब्द देते का तुझ्या विरोधात मी काहीच बोलणार नाही आणि तुला ह्या घरची सून मानल. मी यातनं बाहेर पडन का नाही मला माहित नाही. मंजू, मंजू, अगं काय करतेस हे? मंजू, असं नको करूस. मंजू, हे बघ, हे बघ, त्रास होईल तुला. मंजू, ऐक. अजून काय त्रास व्हायचा बाकी आहे पप्पा? आणि हा देव तरी काय वेगळं करतोय? त्रासच देतोस ना. प्रत्येक वेळी आम्हाला संकटात टाकून परीक्षा घेतोस ना आमची. पण आता वेळ आली तुझी परीक्षा घ्यायची. आता तुझ्या पायावर डोकं तवाच टेकली ज्यावेळेस सत्या माझ्यासोबत तुझ्या गाभाऱ्यात हजर असेल. मंजू, मंजू, हे बघ, शांत हो, शांत हो. पप्पा, आता काय बी झालं तरी सत्याला यातनं बाहेर काढायला आपल्यालाच पावलं उचलावी लागतील. हो मंजू, तुझं सगळं मान्य आहे मला, पण अगं तो बेल्ट का काढलायस? हे बघ मंजू, असं हट्टाला पेटून का त्रास करून घेते स्वतःला? अगं तुझी जखम अजून भरलेली नाहीये. होय वहिनी, आणि तुम्ही त्रास करून घेतलेलं सत्याला पण आवडणार नाही. हो, हे बघ मंजू, मला असं वाटतं की तू थोडा वेळ अजून आराम करायला हवायस. अजिबात नाही. आता आराम तेव्हाच करीन जेव्हा सत्याला निर्दोष सिद्ध करून या घरात घेऊन येईन. मम्मी, बाहेर या लवकर. कुठे आहेत तुम्ही? एक वे, काय झालं ओरडायला? अहो मम्मी, बाहेर सगळे पत्रकार जमलेत, ते तुम्हालाच विचारतायत बघा. काय माझ्याबद्दल विचारतात? होय. त्यांना काय दुसरा विषय घावला नाही का सगळ्याला? एक वे, ती त्यांना हाकलून आणि त्यांना सांग का त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडे टाइम नाही म्हणावं. कवे, थांब. माया, हे बघ, आता जर आपण त्यांच्या समोर जाऊन काहीच बोललो नाही तर त्यांना आयती संधी मिळेल. ते आपल्यावर नको नको ते आरोप करतील, आपल्याबद्दल खोटं पसरवतील
आपण त्यांना उत्तरं दिलीच पाहिजेत. आता आपण आलोय सयाजी मुकादम यांचा खून करणारे नगरसेवक सत्यजित सुर्वे यांच्या घरी. तुम्ही पाहू शकता त्यांचे कुटुंबीय बाहेर नाही. कदाचित समाजाला काय तोंड दाखवायचे या चिंतेत ते बाहेर आले नसावे. मला बी वाटतं बघा जायला पाहिजे. म्हणजे सत्यभाऊजींची आई म्हणून तुम्ही बी उत्तर द्यायला पाहिजे. असं केलं ना त्यांच्या बाजूने बोललं का सत्यभाऊजींचा राग बी जाईल बघा. आपण पाहू शकता सत्यजित सुर्वे यांचे आई वडील इथे आलेले आहेत. आपण त्यांनाच काही प्रश्न विचारूया. हे बघा, जे काय विचारायचं ते शांतपणे विचारा. तुमचा मुलगा सत्यजित सुर्वे याला जामीन नाकारून पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मुलाने खून केलेला नाहीये याची तुम्हाला खात्री आहे का? आई वडील म्हणून तुम्हाला किती वेदना होत आहेत आणि समाजाकडून तुम्हाला काय वागणूक मिळत आहे? हे बघा, कायदा आणि न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सत्याला जरी आता पोलीस कोठडी झाली असली तरी त्यांनीच गुन्हा केलाय हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. पोलीस यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत. तपासात जे काही सत्य असेल ते लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही ते कळेल. होय होय, बरोबर आहे हिचं. माझा लेक निर्दोष आहे. तुम्ही नको ते आरोप करू नका त्याच्यावर. बघा, आम्ही चुकीचा आरोप करतोय. दर्शक हो, नीट बघा. स्वतःच्या गुन्हेगार मुलाला हे आई वडील कसे पाठीशी घालतात. आपला मुलगा गुंड प्रवृत्तीचा आहे हे आधीपासून माहित असताना सुद्धा त्याला वेळीच आवर न घालता आता हे लोक पत्रकारांना उलट उत्तरं देतात. सांगितलं ना एकदा माझ्या सत्याने काय नाही केलं. चांगलं ठेवाय आम्हाला, तो निर्दोष आहे ते. तुमचा मुलगा निर्दोष आहे असं म्हणताय, मग तुमच्याच मुलाचे रक्ताचे डाग सयाजी मुकादम यांच्या कपड्यांवरती कसे सापडले? काय एकच घेऊन बसलाय? अहो तपास सुरू आहे, कोर्टात केस चालू आहे आणि तुम्ही सारखं सारखं तुमची तोंड उचकून त्याला दोषी ठरवताय बघा. माया शांत बस. तू असं चिडावीस म्हणूनच ते उलट सुलट प्रश्न विचारतायत. शांत बस. हे बघा, सयाजी मुकादमला संपवण्याची आयडिया तुमचा मुलगा सत्यजित सुर्वेला तुम्ही तर दिली नाही ना? सांगा ना. सत्य आहे तसं रागीट, पण रागाच्या भरातनं कोणाचा खून नाही करायचा. अहो पण तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही? कसा धमकी देत होता. कोयताच ठेवला होता मुकदमाच्या मानेवर. आणि सत्याला असा संशय आहे की मुकदमानं त्याच्या बायकोला गोळी मारली. पण तुम्हाला माहितच आहे सत्याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे. त्यामुळे सत्य असा घातपात करू शकतो. नाही, सत्य असं अजिबात करू शकत नाही. रागाच्या भरात त्याने मुकदमाला धमकी दिली खरं, पण तो जाहीर माफी मागणार होता त्यांची. मला खात्री आहे सत्य निर्दोष आहे. माने, माने, काय झालं कोर्टात? समजा अवघड होऊन बसले. सत्य अडचणीत आलाय. कोर्टाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली. सत्या, इथून पुढची लढाई तुझ्यासाठी खूप कठीण असू शकते. तर तुला सोडण्यासाठी एकही पुरावा तुझ्या बाजूने नाहीये आणि या गुन्ह्यासाठी तुला 14 वर्षाची शिक्षा होऊ शकते. काय झालं सत्या? तुला अजिबात टेन्शन नाही आलं? अगोदर आलं होतं, पण आता नाही. कारण देव जर माझी परीक्षा घेत असत तरी ह्या परीक्षेत एक अशी व्यक्ती माझ्या बरोबर आहे जी मला काहीच होऊ देणार नाही. ती व्यक्ती माझ्या बरोबर असताना मी हारूच शकत नाही साहेब.
कारण मला हरलेलं बघणं त्या व्यक्तीच्या तत्वात बसत नाही. आणि या जगातलं कुठलं बी न्यायालय मला किती बी मोठा गुन्हेगार म्हणू दे, पण त्या व्यक्तीच्या नजरेत मी निर्दोष आहे. आणि अर्धी केस मी तिथंच जिंकलो. मी तुम्हाला पैज लावून सांगतो मौर्य साहेब, तुम्हाला माझं यातनं सुटणं किती बी कठीण वाटत असलं ना, तरी ती व्यक्ती मला यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणारच. मला निर्दोष सिद्ध करणार, ते बी पुराव्यांसकट. त्या पत्रकाराला बी काय काम नाही, गिधाडासारखंच येतात काय. अजून कोर्टात केस उभी राहिली नाही आणि निकाल लावत बसल्यात का सत्या दोषी बोंब मारत बसल्यात. हे बघ माया, सध्या आपण काहीच करू शकत नाही. आता शांत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. तुम्ही काहीतरी उलट सुलट बोलून सत्याची इमेज खराब करायची संधी त्यांना अजिबात देऊ नका. मंजू, अगं पोरी, काय हे? तुझी तब्येत बरी नाही ना? मग का चाललीस ड्युटीवर? आणि काल तुला चक्कर आली होती ना? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय. सुखी राहा पोरी, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. पण ऐक, तुझी जखम अजून बरी झालेली नाहीये, त्यामुळं अशा अवस्थेत तुझं ड्युटीवर जाणं बरोबर नाही. जा, तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर. होय मंजू वहिनी, अशा अवस्थेत बाहेर पडणे योग्य नाही. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, ऐका आमचं. डॉक्टरांनी बी सांगितले सक्तीची विश्रांती घ्यायला तुम्हाला. शांत व्हा, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. आत्ता ह्या क्षणाला सत्याला सोडवणं सगळ्यात जास्त गरजेचं. आणि माझ्या जीवाला बी आराम तवाच मिळेल जेव्हा सत्या निर्दोष मुक्त होऊन या घरात येईल. त्यासाठी मला ड्युटी जॉईन करावी लागेल, कारण या प्रकरणाबद्दल सगळ्यात जास्त माहिती मला. तपासात मदतच होईल. हे बघ मंजू, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण कुठंतरी आपल्या तब्येतीचाही विचार करावा ना. हे बघ, सत्याला सोडवण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करू, पण आता तुझं आराम करणं गरजेचं आहे. हे बघ मंजू, तुला काही झालेलं या घराला परवडणारं नाही. सत्य आता या घरात नाही. या घराचा एकमेव आधार तू आहेस. कळतंय का तुला? पप्पा, मला काही नाही होणार, विश्वास ठेवा माझ्या. आणि आता सत्या निर्दोष सुटून घरी येईल ना, तेव्हाच मी ठणठणीत बरी होऊ शकते. माझा शब्द आहे तुम्हाला पप्पा, तुमची सून तुमच्या लेकाला निर्दोष सिद्ध करून घरी आणल्याशिवाय शांत नाही बसणार. मंजू, खूप मोठी लढाई लढायला चालली असतो. थांब जरा, मी आलोच. मंजू, सत्याला सोडवण्यासाठी खूप मोठी लढाई लढायची आहे आता तुला, आणि ती जिंकायची पण आहे. आपल्या घराची रीत आहे, महत्वाच्या कामाला बाहेर पडताना औक्षण करायची. करू ना तुझं औक्षण? एक मिनिट. माझा विश्वास आहे तुझ्यावर. काहीही करून सत्याला निर्दोष सिद्ध करून तू घरी घेऊन येशीलच.
यशस्वी हो. पप्पा अजिबात काळजी करू नका. येते मी. तर सत्यजित सुर्वे हेच खुनी आहेत का? तर फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये नक्की काय सिद्ध झालंय? कुणी केलाय मुकादमचा खून? सयाजी मुकादम यांची डेड बॉडी सापडली आहे का? एक मिनिट तुमची उत्तर देण्यासाठी आम्ही इथं आलो. आम्हाला जी माहिती मिळाली ती देण्यासाठीच बोलवलंय तुम्हाला. फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत आणि त्याच्यानुसार आम्हाला जे कपडे मिळाले होते त्याच्यावर जे रक्त होते ते सयाजी मुकादम आणि सत्यजित सुर्वे या दोघांचंही. अरे कशाला बघता हे सगळं? सत्याबद्दल तुम्हाला ऐकताना राग कसा काय येत नाही? अरे सत्य भाव आहे ना. हे बलमा अरे काय झालं? काय अडतेस तू? अरे सत्यानंतर तुझा आमचा आधार आहेस. तुझ्याकडून आम्हाला हिंमत येते आणि तू रडतेस होय. सत्यदादा बी तू आहेस म्हणून शांत. त्याला माहितीये घर आणि आमची काळजी घेणारा तू आहेस आणि तू रडू नकोस रे. सलमान रडू नकोस की रे. सॉरी भावान, मी उगाच चुडलो तुमचं. अरे माझी चिडचिड होते रे. मी सत्याला असं जेलमध्ये नाही बघू शकत. काय पण करून त्याला बाहेर काढायचंच आहे. सलमा तू फक्त सांग काय करायचं ते, आम्ही सगळी तयार आहे. बलमा आपण तात्यासाहेबांची मदत घेऊया काय? त्यापेक्षा आपण मुकदमाला उडा केला तर? नाहीतर त्या शूटरला ज्याने रॅलीमध्ये गोळी चालवली तो आपल्या केसमध्ये खूप महत्वाचा आहे. त्याला हुडाकलंच पाहिजे आपण. बलमा तो खूप गरजेचा आहे आपल्याला. सत्याला सुटायला त्याची गरज लागणार आहे आपल्याला. त्याला काही पण करून हुडाकला पाहिजे. अरे थांब. कुठला आहे ना तू? अरे बोल की कुठला आहेस तू? थांब बोल नको. थांब. ए बलमा अरे का पळतो ते माग? चल 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 चल. थांब. हे काम कर. आम्ही तू एका लेत आम्ही तू एका निघू बरं एक शिकल. हा माझा मित्र आहे रे. पक्या शूटर नाही तो. अरे मग त्यानं मास्क का घातलाय? काय घातलं मग? अरे टीव्ही वर बघितलं कोरोना आलाय, काळजी घ्यावी म्हणून मास्क लावलाय. अरे पलमा लयच घेतले रे मनावर त्या शूटरला ओळखायचं. अरे अशाने आपण जेलला जायचो आणि सत्यदादाला कोण सोडवायचं? दादा सॉरी, ती काय मिसअंडरस्टँडिंग झालं. जरा मी ओळखलं नाही, मला वाटलं ते शूटर आहे का काय. सॉरी बरं का दादा. सॉरी का तिकडे बाजारात काय राव.
काय बलमा? हॅलो बलमा, हा वहिनी बोला की. मी पोलीस स्टेशनला निघाली. सत्याला भेटायला? आम्ही पण आलोच. अरे फक्त सत्याला भेटायला नाही, मग मी आजपासून ड्युटी जॉईन करते. अरे वा, ही एक नंबर न्यूज आहे की. अहो पण वहिनी, तब्येतीची काळजी. अहो तुम्हाला आरामाची गरज आहे. नाही बलमा, आता सत्या निर्दोष सुटून आल्यावर मगच काय तो आराम. सत्या आला की सुट्टी घेऊन आराम करीन. आता शोभला बघा, साताऱ्याच्या वाघाची वाघीन. बरं ऐक, हा, मला येऊन पोलीस स्टेशनला भेट, मला बोलायचं तुझ्याशी. हा आलोच. चला पोलीस स्टेशनला जा. काय काय विशेष? चला वाटत सांगतो. हे बघा सत्यजितराव, कोर्टात जे काय झालं ना त्याच्यामुळे खचून जाऊ नका. हा, आता कोर्टात जे काय झालंय त्याच्यामुळे आपली काळजी वाढली आहे, पण आपली बाजू सत्याची आहे ना. थोडा संघर्ष करावा लागेल, वेळ लागेल, पण शेवटी सत्य समोर येईल. तुम्ही काळजी करू नका. पण हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आय एम सॉरी, की काहीही झालं तरी आम्हाला शेवटी कायद्यानेच वागावं लागेल. हो जाधव साहेब, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? बघा, तुम्ही तुमची ड्युटीज करताय आणि ह्या केसमध्ये मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार. माझा विश्वास आहे तुमच्यावर, आणि मुकादम माझा विरोधक जरी असला ना तरी त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि तसं बी आता माझ्या मनात जास्त भीती नाही राहील. का भीती वाटत नाही? असं घडले काय? कारण मला माहिती आहे ना, वाघमारे माझ्या सोबत आहेत, आणि जोपर्यंत वाघमारे माझ्या सोबत आहेत ना तोपर्यंत मला काहीच होणार नाही. वाघमारे मॅडम तुम्ही? मंजू, हे काय? तू काय ड्युटी जॉईन करायला आली आहेस? अगं अजूनही तुझी तब्येत ठीक नाहीये, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. आणि तुला ड्युटी जॉईन करायला सांगितलंय कोणी? वाघमारे, अहो तुम्ही अशा अवस्थेत तिथं काय करताय? हे बघा, तुमची जखम अजून भरलेली नाही, तुम्ही कशाला ड्युटीवर आलाय? तुम्ही घरी जावा. भारती मावशी, तुम्ही समजावा यांना. सत्या शांत हो जरा, मला सरांशी बोलू. सर ठीक आहे.